गुन्हेगारांनी उच्छाद मांडलेल्या पुणे शहरामध्ये चक्क भर दिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आलेला होता। ही घटना जी आहे ती काल म्हणजेच 1 जुलैला दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातल्या वडगाव परिसरामध्ये असलेल्या गजानन ज्वेलर्समध्ये घडलेली होती। या ठिकाणी आलेल्या 3 ते 4 जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांचा धाक दाखवत, पिस्तुलाचा धाक दाखवत या गजानन ज्वेलर्समधून जवळपास 5 तोळे सोनं जे आहे ते लंपास केलेलं होतं। यावेळी या दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण सुद्धा करण्यात आली होती। त्यामुळे हे सगळं जेव्हा प्रकरण समोर आलं त्यानंतर भर दिवसा हा सशस्त्र दरोडा पडल्यामुळे पुणे पोलिसांवरती मोठी प्रश्नचिन्ह निर्माण झालेली होती। मात्र पुणे पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत या सर्व आरोपींना अटक करत त्यांचा छडा लावत त्यांच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जो आहे तो सुद्धा जप्त केलाय। पुणे पोलिसांनी ही कामगिरी नेमकी कशी केली याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी। आपणा सगळ्यांना माहिती आहे की काल दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास वडगाव बुद्रुक ह्या परिसरामध्ये सिंहगड पोलीस स्टेशन अंतर्गत एक घटना घडली होती, ज्यामध्ये काही मुलं ही एका ज्वेलरी शॉपमध्ये शिरून तिथल्या महिलेला मारहाण करून त्यांनी काही तिथले दागिने लुटण्याचा प्रकार हा होता। त्यामध्ये स्थानिक पोलीस स्टेशन, सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांचचे युनिट 3 यांनी एकत्रितरित्या कामगिरी करून त्या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले 4ही आरोपी हे ताब्यात घेतले। त्या 4 आरोपीपैकी एक आरोपी हा विधी संघर्षग्रस्त बालक आहे, ज्याचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे, आणि इतर 3 आरोपी हे सुद्धा आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातनं अरेस्ट केलेले आहे। यांनी संयुक्त कामगिरी करून विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले होतं। त्यानंतर त्या गुन्ह्यातील वाहन हस्तगत करून बाकीचे इन्फॉर्मेशननुसार आम्ही सिंहगड पोलीस स्टेशन वतीनं अहमदनगर इथून बाकीचे 3 आरोपी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल 5 तोळे सोने हस्तगत। या प्रकरणातील आरोपींचा पूर्वीचा क्रिमिनल रेकॉर्ड सुद्धा आहे, त्याचबरोबर एक आरोपी तर अल्पवयीन सुद्धा आहे। असं असताना आपण अगदी सहजपणे पकडले जाऊ शकतो याची कल्पना या आरोपींना असणार। मात्र असं असूनही त्यांनी भर दिवसा हा सशस्त्र दरोडा नेमका का टाकला हा खूप मोठा प्रश्न या प्रकरणामध्ये अजूनही अनुत्तरित आहे। त्याचबरोबर दरोडा टाकण्याच्या मागे केवळ चोरीचा उद्देश होता की मग दहशत निर्माण करण्यासाठी किंवा वर्चस्व वादातून केलेला हा सगळा गुन्हा होता, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आता पुणे पोलिसांकडून तपास केला जाणार आहे। त्यामुळे या तपासातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या गुन्ह्यामधल्या आरोपींचा शोध केवळ 24 तासांच्या आत लागल्यामुळे पुणेकरांचा पुणे पोलिसांवरचा विश्वास मात्र वाढलाय। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।